मागच्या एपिसोडमध्ये आपण एक महत्त्वाचा मराठी सण आणि त्याचं कालगणनेशी असलेलं नातं याबद्दल रंजक माहिती ऐकली आणि पाहिली. या भागातही आपण कालगणनेविषयी एक रोचक इतिहासाला हात घालणार आहोत. आपण वर्ष मोजतो ते जानेवारी ते डिसेंबर कॅलेंडरनं, म्हणजे ज्याला आपण ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतो त्यानं. पण सरकार, करप्रणाली, उद्योग आणि वित्तीय संस्था ज्या वर्षावर चालतात ते मात्र वेगळंच असल्याचं आपण पाहतो. आणि ते वर्ष म्हणजे ज्याला आपण आर्थिक वर्ष म्हणतो ते. आपल्याला सर्वांनाच ठाऊक असतं की भारतात हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. पण ही फक्त प्रशासकीय इच्छेतून मनमानी निवडलेली तारीख नाही, तर तिच्या मागं इतिहास, कृषी अर्थव्यवस्था, वसाहतवादी इतिहास आणि जागतिक आर्थिक पद्धतींचा एक गुंतागुंतीचा संगम आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि कुतूहलच्या या भागात आपण समजून घेणार आहोत की आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल रोजीच का सुरू होतं. पुढे जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करण्याची, जमलं तर जॉईन करण्याची आणि या व्हिडिओला हाईप करण्याची विनंती. आर्थिक वर्ष ही संकल्पना मुळात तेव्हा उदयाला आली जेव्हा राज्य व्यवस्थांना नियमित करसंकलन, खर्च नियोजन आणि हिशोबाच्या लेखांकनाची गरज निर्माण झाली. प्राचीन समाजांमध्ये वर्ष मोजण्याची पद्धत ही मुख्यतः नैसर्गिक चक्रांपुरती मर्यादित होती. उदाहरणार्थ, प्राचीन रोमन साम्राज्यात आधी वर्षाची सुरुवात मार्च महिन्यापासून व्हायची, कारण त्या परिसरात हा काळ शेतीच्या नव्या हंगामाचा आरंभ मानला जाई. मार्टियस हा महिना युद्ध देवता मार्सच्या नावावर आला, तरी प्रत्यक्षात तो शेती आणि विस्ताराच्या नव्या चक्राचं प्रतीक होता. नंतर जुलियस सीझरनं इसवी सन पूर्व 45 मध्ये जुलियन कॅलेंडर लागू केलं आणि 1 जानेवारीला नववर्ष ठरवलं. मात्र कर आणि आर्थिक हिशोब अनेकदा जुन्या सवयीप्रमाणेच चालत राहील. याचा संदर्भ साशा स्टर्न यांनी लिहिलेल्या कॅलेंडर अँड कम्युनिटी या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून प्रकाशित पुस्तकात मिळतो. मध्ययुगीन युरोपमध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात एकसारखी नव्हती. इंग्लंडमध्ये लेडी डे म्हणजे 25 मार्च हा दिवस वर्षाच्या सुरुवातीसाठी वापरला जाई. हा दिवस ख्रिश्चन परंपरेतील ॲनन्सिएशन या सणाशी संबंधित होता. ख्रिस्ती धार्मिक मिथकानुसार आर्च एंजल गॅब्रिएलनं याच दिवशी येशू ख्रिस्ताची आई मेरी हिला दृष्टांत दिली. ही कालगणना 1752 पर्यंत सुरू होती, ज्यानंतर इंग्लंडनं ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारत जुलियन ते ग्रेगोरियन संक्रमणात येणारी 11 दिवसांची तफावत दुरुस्त केली, ज्यामुळं 25 मार्चचं रूपांतर 5 एप्रिलमध्ये झालं आणि नंतर ते 6 एप्रिलवर येऊन स्थिरावलं. आजही युनायटेड किंगडम म्हणजे युके मध्ये वैयक्तिक कर वर्ष 6 एप्रिल पासून सुरू होतं. या बदलामागं एक महत्वाची गोष्ट दिसते आणि ती म्हणजे आर्थिक वर्ष हे नेहमी सामाजिक किंवा धार्मिक कॅलेंडरपेक्षा वेगळ्या तर्कावर चालतं. भारतामध्ये आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू करण्याचा निर्णय ब्रिटिश राजवटी दरम्यान 1867 मध्ये घेतला गेला. यामागे फक्त ब्रिटिश सरकारच्या कालगणनेशी एकूण सुसंगती असणं हा एकच मुद्दा नव्हता. त्या काळातल्या भारताची अर्थव्यवस्था आजपेक्षाही मोठ्या प्रमाणावर कृषी आधारित होती. रबी पिकांची कापणी मार्च-एप्रिलच्या दरम्यान पूर्ण होते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोखीचा प्रवाह वाढतो. महसूल वसुली आणि कर निर्धारणासाठी हा काळ जास्त योग्य ठरतो. याशिवाय ब्रिटिशांनी भारतातली महसूल व्यवस्था अशा पद्धतीने आखली होती की आर्थिक गणना पिकांच्या हंगामाची सुसंगत असेल. त्यामुळं 1 एप्रिल हा दिवस निवडणं हे प्रशासन, कृषी चक्र आणि कर प्रणाली यांचा संतुलित बिंदू ठरला. याच पार्श्वभूमीवर आणखी एक रोचक इतिहास आपल्याला समजून घेता येऊ शकतो. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे देशात वापरल्या जाणाऱ्या विविध कालगणना पद्धतींचं एकत्रीकरण करायचं कसं. 1952 मध्ये भारत सरकारनं मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली कॅलेंडर रिफॉर्म कमिटी स्थापन केली. या समितीसमोर अत्यंत गुंतागुंतीचं काम होतं. त्या काळी 30हून अधिक प्रचलित कालगणना पद्धती वापरल्या जात होत्या, जसं की विक्रम संवत, शक संवत किंवा बंगाली, तमिळ, मल्याळी, तेलुगू, काश्मीरी इत्यादी कॅलेंडर्स. प्रत्येक पद्धतीत वर्षाची सुरुवात वेगळी, महिन्यांची लांबी वेगळी आणि गणनेची पद्धत वेगळी. यामुळे सरकारी कामकाज, वैज्ञानिक मोजमाप आणि राष्ट्रीय एकात्मता या सगळ्यांमध्येच गोंधळ निर्माण होत होता. वैज्ञानिक मेघनाथ साहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सगळ्या कालगणना पद्धतींचा सखोल अभ्यास केला.
त्यांनी खगोलशास्त्रीय मोजमाप, सौरकेंद्री कालगणना, चांद्रसौर कालगणना आणि आंतरराष्ट्रीय ग्रेगोरियन कॅलेंडर यांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यांच्या समोरचा मुख्य प्रश्न होता तो म्हणजे पारंपरिक सांस्कृतिक पद्धती जपायच्या की एक वैज्ञानिक एकसंध राष्ट्रीय कॅलेंडर स्वीकारायचं. त्यांनी यासाठी एक मध्यम मार्ग सुचवला. समितीने शिफारस केली की भारताने अधिकृत कामकाजासाठी एक राष्ट्रीय कॅलेंडर स्वीकारावं जे शक संवतावर आधारित असेल आणि ग्रेगोरियन कॅलेंडरशी सुसंगत असेल. यानुसार शक कॅलेंडरची सुरुवात 22 मार्च रोजी किंवा लीप इयर मध्ये 21 मार्च रोजी ठरवण्यात आली. तसं पाहता या निर्णयाचा थेट परिणाम आर्थिक वर्षावर झाला नाही, पण इतर तारखांच्या निश्चितीसाठी एक महत्वाचा बौद्धिक पाया तयार झाला. मेघनाथ सहा समितीने हे स्पष्ट केलं की प्रशासनासाठी एकसंध प्रणाली आवश्यक असते, पण त्याच वेळी सामाजिक आणि कृषी वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून ठेवण्याची पद्धत कायम ठेवण्यात आली, कारण ती आधीपासून अस्तित्वात असलेल्या महसूल आणि कृषी चक्राशी सुसंगत होती. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात हिशोब वर्ष ही संकल्पना व्यापारी समुदायात थोडीशी वेगळी दिसते. अनेक पारंपरिक व्यापारी समुदाय आपलं आर्थिक वर्ष दिवाळीपासून सुरू करतात. दिवाळीला चोपडा पूजन केलं जातं, जिथं नवीन हिशोबाच्या वह्या सुरू होतात. ही पद्धत प्राचीन व्यापार परंपरेची उरलेली सावलीच. म्हणजेच भारतात आर्थिक वर्ष ही एकच संकल्पना नसून विविध स्तरांवर वेगवेगळ्या पद्धतीने अस्तित्वात आहे. जगभरात पाहिलं तर आर्थिक वर्षाची विविधता अजून स्पष्ट होते. अमेरिकेचं फेडरल आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबर पासून सुरू होतं, जपानमध्ये 1 एप्रिल पासून, ऑस्ट्रेलियामध्ये 1 जुलै पासून, तर अनेक युरोपीय देश कॅलेंडर वर्ष हेच त्यांचं आर्थिक वर्ष म्हणून वापरतात. या सगळ्या पद्धती त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्था, हवामान आणि प्रशासनिक गरजांनुसार ठरलेले. यातून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे आर्थिक वर्ष ही एक अशीच ठरवलेली एक तारीख नसून एक संस्थात्मक निर्णय. कायम आपल्या समोर एखादी गोष्ट असली की तिच्या मागचा इतिहास लक्षात घ्यायचा आपल्याला कधी कधी विसर पडतो. आर्थिक वर्ष ही अशीच एक गोष्ट. आज 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या वर्षालाही सर्व मान्यता आहे असं नाही. भारतात अनेकदा आर्थिक वर्ष बदलण्याबाबतही चर्चा झालेली. नीती आयोगानं 2017 मध्ये यावर अहवाल दिला होता, पण मॉन्सूनवर आधारित अर्थव्यवस्था आणि कृषी चक्र लक्षात घेता हा बदल सहज शक्य नाही असं त्यात नमूद केलं गेलं. माणसाच्या सामाजिक आयुष्यामध्ये कालगणना किती महत्वाची आहे हे अशा उदाहरणांमधून स्पष्ट होतं. काळ मोजण्याच्या या सगळ्या पद्धतींमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते आणि ती म्हणजे कॅलेंडर ही केवळ एक तारखांची मांडणी नसते. ती समाजाच्या विचारांची, गरजांची आणि इतिहासाची एक बहुआयामी नोंद असते. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतोय हे आम्हाला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इंडी जर्नलच्या स्वतंत्र पत्रकारितेला आपला हातभार नक्की लावा. पुन्हा भेटूया अशीच एखादी रंजक माहिती घेऊन. पाहत राहा इंडी जर्नल.